This video is educational purpose. We are solving the practice previous year PAT question paper to help student understand the concepts. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या YouTube चॅनल. टुडे आर गोइंग टू डिस्कस क्लास 5 PYQ previous year question paper for the upcoming exams. Okay, we are explaining here the whole question paper of previous year. ठीक आहे, बघा सिम्युलेटेड पार्ट 2025-26 नेम तुम्हाला कसं भरायचं आहे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, तरी एक वेळ सांगून देतो. नेम ऑफ स्टुडंटमध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, जे तुमचं नाव असेल ते. रोल नंबरमध्ये तुमचा जो रोल नंबर तुम्हाला भेटलेला आहे तो लिहायचा आहे. नेम ऑफ स्कूलमध्ये जे आहे ते शाळेचं, जसं मी DY पाटील पुणे घेतलं तसं तुम्हाला एक्झाम्पलसाठी घेतलं तसं घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुमची पहिली डिटेल फिल करायची आहे. बघा अशा प्रकारचा इंटरफेस राहणार आहे. सेम पॅटर्न असतो. पॅटर्न कसा आहे मी तुम्हाला समजून सांगतो आहे. पेपरचा पॅटर्न कसा असतो, हे जे येणारे पेपर आहे यासाठी तुम्हाला मदत होणार आहे याची. बघा पॅटर्न कसा असतो पेपरचा. तर खूप IMP प्रश्न आहे. बघा चला जाऊया प्रश्नाकडे. तर मी तुम्हाला IMP प्रश्न दाखवतो की म्हणजे तुम्हाला त्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. चला कवितेचं वाचन करून घ्या बरं. इथं सिंग द फॉलोइंग पोएम विथ अप्रोप्रिएट ॲक्शन. वाचा. ऑनली माझ्या मागे म्हणा. ऑनली वन मदर, 100 ऑफ स्टार्स इन टू द प्रिटी स्काय, हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोल्डर टुगेदर, 100 ऑफ ब्रीड दॅट गेट सिंकिंग, 100 ऑफ लॅम्प्स इन टू द समी वेदर, हंड्रेड्स ऑफ डे ड्रॉप्स. बघा वाचून घ्या ही कविता. ही कवितेत तुम्हाला वाचन करायचं आहे. ऑनली वन मदर म्हणजे एकच आई. काय अर्थ हिचा? एकच आई. हा ताईचा. क्वेश्चन नंबर 3 म्हणजे रायटिंग सेक्शन असतं. रायटिंग सेक्शन म्हणजे तुम्हाला या पेपरमध्ये लिहायचं असतं रायटिंग सेक्शन. क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग पॅसेज इन टू द ॲक्टिव्हिटीज. खालील कृती करायची असते. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द प्रॉपर ऑर्डर. अरेंज द सेंटेन्सेस म्हणजे काय असतं, तुम्हाला एक उतारा असतो तो वाचायचा असतो. जसा खाली उतारा दिलेला आहे वाचून तुम्हाला गोष्ट सांगितली असते. ती गोष्ट क्रमांना असून वेगवेगळे क्रम दिले असतात. तो क्रमात लावायचा. बघा इथं 1 2 3 4 असं दिलं आहे, पण आपले 1 4 2 3 असे वाक्य लिहिले. बघा पहिल्या क्रमांकावर तुम्हाला सांगतो हे वाक्य आलं 1 नंबरचं. हे पहिल्याच क्रमांकावर आलं आहे बघा हे. त्यानंतर 4 हे 2 क्रमांकावर लिहायचं आहे तुम्हाला. हे त्यानंतर 2 हे 3 वर लिहायचं 3 आणि हे 1 लास्टला 4 वर लिहायचं. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. बघा ही सॉ हे 4 असे लिहायचे. हा पॅराग्राफ तुम्हाला वाचून घ्यायचा. उतारा स्क्रीनशॉट काढायचं, वाचून घ्या. चला घ्या वाचून. चला जाऊया नेक्स्ट प्रश्नाकडे. चला बघा क्वेश्चन नंबर 4, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. से व्हॉट हॅपन. कविताचं वाचन करायचं. घ्या कविता वाचून घ्या बरं एकदा अगोदर. व्हेन यू ड्रॉप मी ऑन द फ्लोअर, आय गेट स्टेप ऑन माय साईड ॲज स्टोअर, टोर्न आउट पॅसेज मेक मी ग्रॉन, आय फील डिझी आय एम थ्रोन, एव्हरी मार्क अँड एव्हरी स्टेन ऑन माय कन्वर्ट पेन, प्लीज डोंट बी द. ठीक आहे. से व्हॉट हॅपन. इफ काय घडेल तर तुम्ही काय घडेल बघा. इफ यू बेंड अ बुक. पुस्तक जर वाकवलं फाडलं काय होईल. इट फील पेन. तुम्हाला दुःख होईल. गेट्स डॅमेज आणि पुस्तक पण फाटेल. इफ यू डोंट प्रोटेक्ट बुक फ्रॉम वेदर. जर तुम्ही पुस्तक वाचू शकला नाही इट गेट्स स्प्लिट. इफ यू कीप बुक क्लीन इट रिमेन इन गुड कंडिशन. जर तुम्ही कवर लावून ठेवलं पुस्तकाला, स्वच्छ ठेवलं, त्यावर काही लिहिलं नाही तर ते काय होईल, काय राहील ते इट्स रिमेन अ गुड. चांगल्या कंडिशनमध्ये तुम्हाला वर्षभर पुरणार आहे. ठीक आहे, असं लिहायचं आहे तुम्हाला. तुम्हाला हा उतारा वाचायचा सांगितला, तुम्ही वाचला का उतारा. द मॅन स्माईल ही ॲज जिक्शनचा उतारा आहे. जिक्शन. वाय डू यू टेक सच ट्रबल. कारण हे उतारा वाचला ना याच्यावर प्रश्न विचारलेला असतो तुम्हाला कृतीमध्ये. जसं या उतारा वाचला, बट गॉड कॅन सी माय वर्क कॉर्नर अँड नोज वर्कमॅन टू. हा उतारा जर वाचला असेल तुम्ही तर तुम्हाला बघा याच्यावर प्रश्न विचारला आहे लगेच. क्वेश्चन नंबर B, कम्प्लीट द फॉलोइंग वेब. एक आकृती पूर्ण करायची. राईट टू ॲडव्हर्ब विच एक्सप्लेन द जॅक्शन वर्क. बघा पहिला आहे केअरफुल, दुसरा आहे लवली. हे मी लिहून दिलेलं आहे इथं. तुम्हाला अभ्यास करून स्वतःच्या आहे ना पॅरेग्राफ जो येईल ते सोडवायचं असतं. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन द प्रॉपर सेंटेन्सेस ऑर्डर. क्रेव्ड ही विल व्हेरी, ही क्रेव्ड व्हेरी वेल. हे तुम्हाला लिहायचं असतं. बघा किती सुंदर प्रकारे इथं प्रश्न दिलेला असतो. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन द प्रॉपर सिक्वेन्स. हा पण प्रश्न सिक्वेन्समध्ये लिहायचा असतो. ठीक आहे, बघू शकता तुम्ही.
चला जाऊ नेक्स्ट प्रश्नाकडे. चला प्रश्नामध्ये काय दिलं आहे वाचा बरं एकदा. क्वेश्चन नंबर 9. कम्प्लीट द प्रोसेस ऑफ मेकिंग भेल विथ द हेल्प ऑफ गिवन इंस्ट्रक्शन. भेल कशी बनवायची हे लिहायचं आहे तुम्हाला बघा. पफ राईस, चॉप ऑनियन, ऑनियन म्हणजे टोमॅटो, सॉरी ऑनियन म्हणजे कांदा, टोमॅटो, बॉइल्ड पोटॅटोज म्हणजे बटाटे, सेव, कॉर्डिनर जेव्स, लिमन जॉईस टेम्परे चटणी. फर्स्ट टेक 2 कप ऑफ. काय घ्यावं लागेल हे तुम्हाला आहे बघा. हे जे मी इथं लिहून दिलं ना हे तुम्हाला असं लिहावं लागतं, हे फील करावं लागतं. पफ राईस काय घ्यायचं आहे 2 कप पफ राईस इन द बिग बाउल. नेक्स्ट ॲड चॉप ऑनियन. काय काटायचं तुम्हाला बारीक खंड कांदा, काय टोमॅटो अँड बॉईल पोटॅटो. आणि उकळायचं काय आहे भेलसाठी पोटॅटो. दॅन ॲड सम तामिरंद चटणी अँड लेमन, टॅमिरंद अँड लेमन जस्ट फॉर टेस्ट. कारण स्वाद येण्यासाठी हे टाकावं लागेल. मिक्स एव्हरी वेल विथ स्पून. तुम्हाला चमच्याने हे हलवून घ्यायचं आहे सगळं. स्प्रेड सम सेव ऑन टॉप ऑन द ग्रॅनिश विथ कोरिएंडर लीव्स. शेव टाकायचे त्यावरनं तुम्हाला. आणि नाऊ युअर स्पायसी अँड टेस्टी भेल इज रेडी. मग तुमची भेल रेडी झाली. हे जे शब्द दिले आहे ना तुम्हाला 7-8 हे तुम्हाला इच्छामध्ये भरायचे आहे. असा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. ठीक आहे बघून घ्या असे भरावं लागतात ते बघा. अच्छा चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 8 बघा. कम्प्लीट अँड ऑटोग्राफी ऑफ पेन्सिल विथ द हेल्प ऑफ गिवन क्लॉजेस. ऑटोग्राफी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. कशी प्रकारे करसान बघा. स्वतःमध्ये समजून घ्या. तुम्ही म्हणतात तुमचं नाव जर आता निखिल आहे, आय एम निखिल, आय एम दिस दॅट. तुम्हाला स्वतःबद्दल आता बघा. आता पेन्सिल काय दी आय एम पेन्सिल. तिनं तिचं नाव सांगितलं की मी पेन्सिल आहे. 4 मार्कासाठी विचारलं आहे बघा. आय वॉज मेड इन फॅक्टरी. मी कुठे, तिचा जन्म कुठं होतो, ती कुठं बनती, ती फॅक्टरीमध्ये बनते. 1 बॉय बॉट मी फ्रॉम शॉप. एक मुलगा मला दुकानातून विकत घेतो. कुठनं घेतो विकत? दुकानातून. ही यूज मी टू राईट इन हिज नोटबुक. तो मला काय करतो लिहिण्यासाठी वापरतो त्याच्या नोटबुकमध्ये. ठीक आहे नोटबुकमध्येच लिहिता ना तुम्ही. पेन घेतला समोर घे पेन्सिल घेतली तर तुम्ही काय वापरता नोटबुकमध्येच लिहिता ना, त्यासाठी वापरतो. आय फील हॅपी वेन ही राईट नीटली. तर त्याचं अक्षर चांगलं असलं तर मला खूप आनंद होतो जो मला हाताला लिखाण करतो. असं पेन्सिल हे पेन्सिलचं आत्मवृत्ती बरं. ही पेन्सिल बोलते आहे बघा. पेन्सिल बोलत आहे. ठीक आहे पेन्सिल बोलत आहे तिच्याबद्दल. तिला कसं वाटतं. आय बिकम अ स्मॉलर एव्हरी डे. ती लहान लहान बनत जाते दररोज. तिला शॉर्पनर नाही करत का आपण. ठीक आहे तुम्हाला हे जे पॉईंट दिले ना हे तर वापरायची फोटो. नाऊ आय एम व्हेरी शॉर्ट. मग नंतर मी खूप लहान म्हणते. प्लीज यूज मी केअरफुली. मला काळजीपूर्वक वापरा, मला पण त्रास होतो असं ती म्हणते. डोंट थ्रो मी अवे. मला कुणीही फेकून देऊ नका. तिचं आत्मवृत्ती सांगते विद्यार्थी मित्रांमध्ये. किती तिला वाईट वाटतं कधी कधी बघून आत्मवृत्ती सांगत आहे ती. अशा प्रकारे तुम्हाला शब्दाचा वापर करायचा आहे. आता आपण एक लास्टचं बघणार. लास्टचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10. कम्प्लीट द कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन विथ द हेल्प ऑफ गिवन सेंटेन्सेस. कन्व्हर्सेशन तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे बघा. हॅलो हॅलो नो मे आय नो हू इज कॉलिंग. ठीक म्हणतो. कॅन आय स्पीक टू प्लीज 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 अ स्पीक लीडर. मी म्हणतो हिअर. हे लिहायचं बघा तुम्हाला. तो आय एम टिक्की पिटको सिस्टर्स. मिक्की मिक्की इज स्पीकिंग हिअर. हे लिहायचं मिक्की मिक्की इज स्पीकिंग हिअर. तो म्हणतो आय विल गेव युअर मेसेज हिम. मी तुमचा मेसेज पोचून देऊ का. तो म्हणतो ओ हो. तो म्हणतो ओ आय एम सॉरी प्लीज गिव हिम मेसेज टू कॉल मी. असं तो असं म्हणतो आहे. तो म्हणतो ओके. हे तुम्हाला जे कन्व्हर्सेशन होते ते लिहायचं आहे बघा. हे तुम्हाला खाली लिहायचं बघा. मिक्की मिक्की हिअर. मिक्की म्हणतो बघा. मिक्की मिक्की इज स्पीकिंग हिअर. लास्ट म्हणतो ओ आय एम सॉरी
प्लीज गिव्ह हिम मेसेज टू कॉल मी. हे बघा हे कन्व्हर्सेशन तुम्हाला इथं लिहायचं आहे. हा आहे क्वेश्चन नंबर 10. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला एकदा सांगा आणि लाईकच्या माध्यमातून तुमच्या प्रेमाची भरभराट द्या. ठीक आहे, आजसाठी आपण इनफ झाला, इथंच थांबूया आणि व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि अशाच प्रकारचे मी तुम्हाला प्रिव्हियस इयर जुन्या वर्षाचे क्वेश्चन पेपर सांगत असतो. याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप फायदा होत असतो. चला आजसाठी इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.